हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हे बघा, आता माझं किती सारे कामं पेंडिंग राहिलेले आहे. हा व्हिडिओ आहे एकादशीच्या दिवशीचा आणि इथे बघा किती सारे कामं आहे. आता मी पटापट पूर्ण भांडे वगैरे घासून किचन ओटा क्लीन करून घेणार आहे. इथे बघा माझी कामाला सुरुवात केली आहे मी. आता दोन्ही मुलं शाळेत गेलेले होते म्हणून आता मला कोणीच डिस्टर्ब करायला नव्हतं, म्हणून आता मी पटापट कामाची सुरुवात केलेली आहे. खूप सारे भांडे घासायचे पडले होते, स्वयंपाक वगैरे पण झालेला होता माझा. आता इकडे भांडे वगैरे लावून घेते, सगळे कामं करून घेतले आहे मी. आता मी बसली आहे फराळ करण्यासाठी. आज आहे एकादशी, या तुम्ही पण फराळ करायला. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे एकादशी आणि मी करत आहे फराळ. या तुम्ही पण माझ्यासोबत फराळ करायला. आता इथे मी करत आहे केसांसाठी तेल करत आहे मी. इशिकाच्या जास्वंदाचे फुलं घेतले आहे 10-12 आणि थोडीशी कलोंजी घेतलेली आहे मुठभर मेथीदाणा आणि 4 कांदे कट केलेले आहे आणि थोडासा 15-20 पानं कढीपत्ता. हे सगळं जिन्नस मी घेतलेलं आहे आणि 2 खोबऱ्याच्या तेलाच्या बॉटल्स घेतलेल्या आहे मी. आणि इथे बघा हे एवढं सामान सगळं घेतलेलं आहे. आणि आता मी हे तेल केल्याने केसांची खूप मस्त वाढ होते, केस दाट होतात. आणि मेथीदाणा आपल्याला मिक्सरमध्ये टाकून थोडासा क्रश करून घ्यायचा आहे, थोडासा अर्धवट वाटून घ्यायचा आहे. इथे बघा मी आता मेथीदाणा वाटत आहे. खूप थंडी होती बाहेर, संध्याकाळीच मी हे सर्व केलं होतं तेल वगैरे. आणि बाहेर खूप जास्त प्रमाणात थंडी आहे. आणि इकडे बघा देवांश बसला होता स्वयंपाक करता तो पण माझ्यासोबत इथे मस्त्या करत होता. आणि आता तेलाची तयारी, लोखंडाचीच कढई घ्यायची आहे आपल्याला हे तेल करण्यासाठी. आणि कढईमध्ये दोन्ही बॉटलचं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे बघा इकडे इशिका आता तेल टाकून घेत आहे. आणि आता तेलामध्ये सर्वात आधी आपल्याला टाकायचा आहे मेथीदाणा. आणि मेथीदाणा थोडासा फ्राय होऊ द्यायचा आहे. त्यानंतर सोबतच आपल्याला कलोंजी पण टाकून घ्यायची आहे. आणि इकडे बघा मी पूर्ण कलोंजी टाकून घेतलेली आहे त्यामध्येच. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आता हे बघा कलोंजी पण अशी थोडीशी तडकलेली आहे. आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. 10-20 पानं आहे कढीपत्त्याची, हे पण टाकलं आहे. कढीपत्त्याने पण आपले केस छान राहतात, पिकत नाही केसांना, चांगला दाटसरपणा येतो. आणि कांद्यानं आपले केस पांढरे होत नाही. आणि कांदा पण आपल्या केसांसाठी खूप चांगला आहे, म्हणून आपण ह्या 2 बॉटल तेल केलं. यामध्ये सगळे जिन्नस टाकून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी मी टाकलेले आहे जास्वंदाचे फुलं. आणि हे सुकलेले फुलं आहे जास्वंदाचे, 8-10 फुलं होते. यावेळेला मला खूप कमी फुलं मिळालेले आहे, म्हणून मी तेवढ्याच याच्यात केलेलं आहे. आणि इकडे बघा हे तेल चांगलं कडकड आपल्याला हे सगळे जिन्नस यामध्ये जे आपण टाकलेले आहे ते यामध्ये चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. पूर्ण याचा अर्क तेलामध्ये उतरला पाहिजे. आणि लोखंडाच्याच कढईमध्ये करायचं आहे, तेव्हाच आपल्याला हे जास्त फायदेशीर ठरतं. हे बघा चांगलं असं पूर्ण काळं जडेपर्यंत, पूर्ण काळं होईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि तेलाचा कलर बघा असा होतो आणि तेलाला असा दाटसरपणा येतो, खूप असं घट्ट होऊन जाते तेल. आणि हे आपल्या चहा गाळणीनं मी गाळून घेतलेलं आहे थोडं थोडं करून. आणि रातभर पण आपण हे यामध्येच ठेवू शकतो. आणि नाहीतर आपण हे गाळून चांगलं ह्या जो सगळे हे आहे जिन्नस, यामध्ये पण खूप प्रमाणामध्ये तेल असतं, तर मी ते एका कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून त्याने पण दाबून गाळून पूर्ण त्यामधलं तेल काढून घेतलेलं आहे. आणि हे जो तेलाची बॉटल आहे ही अर्धी बॉटल तेल झालेलं होतं, कारण ते जो फुलं वगैरे आहे कांद्याचं जे हे आहे त्यामध्ये खूप सारं प्रमाणात तेल होतं. कपड्याने दाबून त्यामधलं पूर्ण तेल काढून घेतलेलं आहे मी. आणि असं मी इशिकासाठी तेल केलेलं आहे. आता बघा इकडे मी एकादशी आहे तर रत्नाळाचा शिरा करत आहे. तूप ठेवलं आहे मी गरम करायला, त्यामध्ये आता रत्नाळं टाकत आहे. आणि रत्नाळं चांगले उकळून घेतले आहे मी. आणि हे आता तेलामध्ये आपल्याला तुपामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. आणि हे मॅशरने मी मॅश करून घेतलेले आहे पूर्ण. रत्नाळं उकळून घेतले होते मी आधीच कुकरमध्ये. आणि इकडे बघा इशिकाचं गाणं आहे का, जय जय भारत हिंदुस्तान, देश हमारा हिंदुस्तान, सबसे प्यारा हिंदुस्तान है जन्मस्थान. जय जय भारत हिंदुस्तान, मंदिर मंजित वे पुराण, सबका पूजन है सबसे बढ़कर. इथे आता बघा माझे रत्नाळं पण चांगले तुपामध्ये फ्राय झालेले आहे.
आता यामध्ये साखर टाकण्याची वेळ आली आहे. साखर टाकून पण आपल्याला 5-10 मिनटं चांगलं वाफेवर हे शिजून घ्यावं लागतं. साखर पण यामध्ये चांगली मिक्स होऊन जाते आणि हा एकादशीच्या उपवासाला नेहमीच मी करत असते आणि खूप टेस्टी आणि यम्मी लागतो. शिरा तयार आहे. आता मी इथे बसली आहे शिरा खाण्यासाठी. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.